आणि त्या कारवाईनंतर आरोप प्रत्यारोप होत आहे, कुठेतरी राजकीय वळण त्या सर्व याला मिळतोय. तुम्ही याला कसं बघता? कोणती कारवाई? मतीन पटेल त्या कोणती हिदा खान प्रकरणात दोषी असेल तर कायद्याने जी काही कारवाई करायची ती पोलिसांनी, राज्य सरकारने, गृह खात्याने करावी आणि या मतीन पटेलला कोणी संरक्षण देऊ नये ही भूमिका आमची. पण मतीन पटेलचं अनधिकृत बांधकामे म्हणून घर पाडणं, दुकान पाडणं हे चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. भारतीय जनता पार्टीच्या एका नगरसेवकाची 2 का 3 मजली इमारत आहे. तो नगरसेवक आजच वर्तमानपत्रात बातम्या वाचलेल्या, कोण आहे मला माहिती नाही. आणि अनधिकृत बांधकाम एक त्या मतीन पटेलचं असेल तर मी पाडलं समजू शकतो. आज या शहरात 70% अनधिकृत बांधकामे महानगरपालिकेच्या आशीर्वादानं आहे. म्हणून अशा पद्धतीनं ही बुलडोझर संस्कृती उत्तर प्रदेशची बिहारमध्ये आली नाही पाहिजे. मतीन पटेलचं घर जर पाडायचं असेल तर सगळे अनधिकृत बांधकाम या शहरातले पाडले पाहिजे असं माझं मत आहे. परंतु याच्यातून प्रश्न सुटणार नाही. अशा पद्धतीनं ही बुलडोझर संस्कृती महाराष्ट्रात आली नाही पाहिजे, असे घर पाडले नाही पाहिजे. इम्तियाज जलील यांचं म्हणणं आहे की सत्ताधारी पक्षातल्या नगरसेवकांची आणि घरं आणि दुकानं, हॉटेल या अनधिकृत आहेत, तर त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. मी काय म्हटलं, मी त्यांनी केलं म्हणून यांनी करा असं माझं म्हणणं नाही. जर अनधिकृत बांधकाम असेल तर या शहरातली अनधिकृत बांधकामाची यादी काढावी. सगळ्यात आधी नगरसेवक जेवढे असेल, उद्या आमच्या पक्षाचाही असेल तर त्याच्यापासून सुरुवात करा असं माझं म्हणणं आहे.